राम राम मंडळी. हा तर मग आज आला होता आपल्या घराजवळ चादरीवाला. मग आई म्हणे बाबू आपल्याला चादरी घ्यायला लागते रे म्हणे. जा बरं म्हणे थोडा चादरा पाहुणे बरं म्हणे. काय भाव आहे सुरू तर चादरावाला तर म्हणे 200 रुपयाले 2 चादरा. हा त्यालाच इंग्लिश मध्ये बेडशीट म्हणते. पण मग काय आपल्याला 200 रुपयात तेल माग वाटू राहिलं होतं बा. मग केली मी थोडीशी भावभाजी. आणि भावभाजी केल्यावर माणसाला थोडीशी दया येते. भावासोबत एवढा जबरदस्त भाव केला ना का भावानं 100 रुपयाले 2 बेडशीट दिल्या. मग रात्रीच्या पारी मग दिसली मला आजी इकडं दाढीले तेल पाणी करत. आता तुम्ही म्हणसान दाढीले हे तेल पाणी पाहून लावताय. तर भावा हे वाली जुनी पद्धत आहे डाळ बनवायची. आता हे फक्त गावात काही घरीच करते. तर या आजी करत होती. मग म्हटलं चला आपण पण कंटेंट मध्ये घेऊन घ्या. कारण हाच कंटेंट भारी आहे बरं. मेन म्हणजे कसं आज काही जास्त आपल्याला कंटेंट भेटला नव्हता. हा ना तुम्हाला जर डाळ बनवायची असेल या आजीकडून स्पेशल तुम्हाला खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही डाळ ऑर्डर करू शकता. तर मग मी रात्री जेवण झाल्यावर मारू राहिलो होतो चक्रा. तेव्हाच नाही का मला हा जीवन दादा दिसला. आता तुम्ही म्हणसान जीवन दादा हा तोच तो जीवन काका. काय पण चालते आपलाच विषय. यानं घालायला लावले आशाले मीटर मध्ये वायर. आता तुम्ही म्हणसान मीटर मध्ये वायर काय घालून राहिला. याच्या मागं एक मोठं कारण आहे बरं. हे काम सुरू आहे घुशीले मारासाठी. इथं खाली पोतो किती टाकलं आणि त्याच्यात टाकला यानं वायर. मग घुस आली का त्याला सपकन चिपकते. मग घुस चिपकली का उद्या सकाळी मग पार्टी. काही नाही भावांना आणि त्यांच्या बहिणींनो आम्हाला याच्यासाठी करावं लागते. कारण हे घुस लयच त्रास देते. पोती किती घर घी लयच फोडफाड करून ठेवते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाच जा आणि फॉलो पण करून घ्या. आजचा कार्यक्रम इथं साठवतो. तर भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला निघा लवकर.